नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। 2 मार्चला येणाऱ्या होळीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत होळी का साजरी करतात, होलिका दहन का केले जाते आणि यामागचे शास्त्रीय तसेच आध्यात्मिक महत्त्व काय आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आहे एक सुंदर आध्यात्मिक संदेश। मित्रांनो, होलिका दहन का करतात तर त्याची आपण कथा पाहूया। प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत अहंकारी राक्षस होता। त्याला स्वतःलाच देव मानले जावे असे वाटत होते, परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा महान भक्त होता। हे पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला। त्याने अनेक वेळा प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला। शेवटी त्याने आपल्या बहीण होलिकेला बोलावले व होलिकेला अग्नीत न जळण्याचा वर होता। ती प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीमध्ये बसली व देवाच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली। या घटनेच्या स्मरणार्थ आपण होलिका दहन करतो। हा सण सांगतो अहंकाराचा अंत निश्चित आहे आणि भक्तीची शक्ती अमर आहे। मित्रांनो, होळी का साजरी करावी? वाईटावर चांगल्याचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय। तसेच हा सण वसंत ऋतूचे स्वागत करतो। नवीन ऊर्जा, नवीन आनंद आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे। या दिवशी आपण मनातील राग, मत्सर, द्वेष, अहंकार या सर्व नकारात्मक गोष्टी जाळून टाकतो आणि नुकताच हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना वातावरणात बदल होतो। पूर्वी लोक नैसर्गिक फुलांपासून रंग बनवत असे, त्यामध्ये पळस, देसू आणि औषधी वनस्पती। होलिका दहनामुळे वातावरणातील काही जंतू नष्ट होतात आणि रंग खेळल्याने आणि आनंद साजरा केल्याने मानसिक ताण कमी होतो व सकारात्मक ऊर्जा मिळते। मित्रांनो, होळीकडून आपल्याला काय शिकायला मिळते तर अहंकार जाळा आणि भक्ती स्वीकारा, प्रेम आणि एकता वाढवा आणि नवीन सुरुवात करा। तर मित्रांनो, या होळीला आपण फक्त रंगांनी नाही तर प्रेमाने आणि सकारात्मक विचारांनी जीवनाला रंगूया। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।